नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2026च्या ॲनालिसिसमधला आजचा आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. कुठला सेक्शन आहे हा आपला? महाराष्ट्र समाजसुधारक. काय आहे प्रश्न? आपण प्रश्न वाचूया. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. म्हणजे आता हे जेनेरिक वाक्य आहे. जेनेरिक म्हणजे काय? अनेक व्यक्तींना लागू होणारं हे वाक्य आहे. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागू होऊ शकतं, महात्मा ज्योतिराव फुलेंना होऊ शकतं, सावित्रीबाई फुलेंना लागू होऊ शकतं, अनेकांना लागू होऊ शकतं. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. महाराष्ट्रातले अनेक समाजसुधारक हे स्त्री शिक्षणाचे समर्थक आहेत. आता कट्टर हा जो काही शब्द आहे, कट्टर हा याबाबत मला काही बोलता येणार नाही. अशा पद्धतीची भाषा ही इतिहास लेखनामध्ये वापरली जात नाही. हे खूप असं पॉप्युलर साहित्यात वगैरे वापरतात. पण ठीक आहे, अनेक व्यक्ती ज्या आहेत ह्या स्त्री शिक्षणाच्या समर्थक आहेत. ते बालविवाहाच्या विरोधात होते. त्या काळामध्ये असे भरपूर लोक आहेत. म्हणजे जर आपण ती फळीच आहे की हे बालविवाहाच्या विरोधात आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांचे व मुलींचे विवाह ते त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. आता इथे हे काहीतरी एक विशेषत्वाकडे जातं, युनिकनेसकडे जातं. त्यांच्या मुलांचे व मुलींचे विवाह त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले. मग हे स्पेसिफिक माहिती जी आहे ना ती आपल्याला मिळते की अरे कोण आहे असं की बालविवाह एवढं त्या काळामध्ये प्रिव्हॅलंट आहे, सगळीकडे आहे. आणि त्या व्यक्तीनं लोकांना फक्त सांगितलं नाही तर स्वतःच्या मुलींचे किंवा अगदी नातवांचे सुद्धा विवाह ते योग्य वेळी योग्य वयातच केले. आणि पुढचं वाक्य हे स्पेसिफिक आहे आणखी. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती. मग इथं जे आहे आन्सर राघो भांडारकर, प्राच्यविद्या पंडित, ज्यांच्या नावावर पुण्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था जी आहे, ओरिएंटल जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तर असे राघो भांडारकर आणि ती जोडीच आपल्याला माहिती आहे की न्यायमूर्ती मगो रानडे आणि राघो भांडारकर, प्रार्थना समाजाचे अध्वर्यू ज्यांना आपण म्हणतो, असे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कंबाईनचे असेल, राज्यसेवेचे असेल, ह्या सगळ्या व्यक्तींवर आपण डिटेल बोललेलो आहोत. तर आता आपला पुढचा मुद्दा की असं कुठलं आपलं पुस्तक आहे जे आपण वाचणं अपेक्षित होतं आणि जिथे आपल्याला हे उत्तर स्पेसिफिक मिळालं असतं, तर तो सोर्स आहे नन अदर दॅन महाराष्ट्राच्या इतिहासाचं 11वीचं पुस्तक. आपण 12व्या प्रश्नापर्यंत आलो आहे आणि हे पुस्तक काय आपली साथ सोडत नाही आहे. मी अनेकदा तुम्ही यूट्यूबवरती माझे पब्लिक लेक्चर्स काढून बघा जिथे मी टेस्ट सिरीजचे डिस्कशन्स घेतलेत इतिहासाचे. लोकांना असं वाटतं की ताजं रोज काहीतरी दिलं म्हणजे बदलतं. नाही, त्या सगळ्या लेक्चर्समध्ये मी या पुस्तकांविषयी वारंवार बोललेलो आहे की तुम्ही ठराविक पुस्तकं करा. खूप सगळी पुस्तकं वाचणं म्हणजे स्पर्धा परीक्षेमधलं सक्सेस नाही, तर मर्यादित संख्येची पुस्तकं वारंवार वाचणं म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस आहे. अनेकांना असं वाटतं की आपण ज्ञान घेत राहूया. नको, ज्ञानाची गरज नाही आहे, परीक्षा पद्धतीची आपल्याला गरज आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये सक्सेसफुल झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मी जे बघितलेत, आपल्या टेस्ट सिरीजमधून शेकडो विद्यार्थी झालेत, तर त्यांच्यामध्ये ज्ञानाची भूक कमी आहे, परीक्षा पद्धतीविषयीची कळकळ जास्त आहे. ज्ञानाची भूक असणारी माणसं ह्या परीक्षा नापास होतात. परीक्षा पद्धतीला अनुरूप तेवढं वाचणारी माणसं या परीक्षा पास होतात. IAS होणे, डेप्युटी कलेक्टर होणे म्हणजे ज्ञानी होणे नव्हे, तर जे गरजेचं आहे तेवढंच वाचणे आणि पुढे जाणे, म्हणजे याला एक मध्यम अभ्यास करणे म्हणतो, तो गुणधर्म या परीक्षांना लागतो. हे ज्याच्या पटकन लक्षात येईल ना तो पटकन पास होईल आणि जो खूप माहिती शोधत जाईल तो नापास होईल. मग आता ह्या पुस्तकामध्ये कुठे आहे? पेज नंबर 32 आणि 33 इथे समोर आहे बघा. मी इथे दाखवतो, माझ्याकडे हार्ड कॉपी आहे आणि त्याचे फोटोग्राफ मी तिथे टाकलेत. डॉक्टर रा गो भांडारकर, जीवनपट दिला आहे 1837 ते 1925. बाकी सगळी माहिती आहे की मूळ आडनाव पत्की असं आहे, पण पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे भांडारकर उपनाव मिळाले. MA कुठून केलं आहे, जर्मन युनिव्हर्सिटीची PhD कशी मिळाली, आणि मग त्यांचं सगळं दिलं आहे. बालविवाह, विधवा पुनर्विवाह, संमती वयाचा कायदा, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा बंदी, हे सगळी माहिती तिथे दिली आहे. पण जी स्पेसिफिक वाक्य आहे की विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीत स्वतःच्या घरामध्ये तो त्यांनी केला,
त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून विचाराला कृतीची जोड दिली. स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला आणि विचाराला कृतीची जोड दिली आणि पुढे ती सगळी माहिती दिलेली आहे. आणि तेच वाक्य आहे, त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली. आणि हे एक पुस्तक पुरेसं आहे. आणखी पुढे पुस्तक आहेत, पण कशाला? उलट ॲस्परंट म्हणून तुम्ही तर म्हणाल सर कमीत कमी सांगा. मी कमीत कमीच सांगतो आहे. आणि आता 12व्या प्रश्नावरती आल्यावर हे लक्षात यायला पाहिजे. त्यांच्या आणखी माहिती म्हणून सांगतो की त्यांच्या कन्येचं नाव शांताबाई असं होतं. त्यांच्या कन्येचं नाव शांताबाई असं होतं, ज्या विधवा होत्या आणि ज्यांचा पुनर्विवाह जो आहे तो त्यांनी 1891मध्ये गो. पानंदीकर, रावसाहेब पानंदीकर असं म्हणायचे, त्या पानंदीकरांशी लावून दिलेला होता, कुठलीही भीडभाड न ठेवता. ही महत्त्वाची माहिती आपल्याला या 11वीच्या पुस्तकात मिळते आणि तिथेच आपला हा प्रश्न सुटतो. आपण सोर्स टॅपिंग करतो आहोत. काय वाचलं असता मी या उत्तरापर्यंत जाऊ शकत होतो हे आपण बघतो. आणि आत्तापर्यंत 2 प्रश्न 3 प्रश्न सोडता 9-10 प्रश्नांमध्ये आपल्याला व्यवस्थित आपल्याच स्टेट बोर्ड NCERTमधून सगळं मिळतं आहे. ह्याच्यावरून विचार करायला पाहिजे की अरे हो, हे असंच आहे, इथूनच आपलं ते होऊ शकतं. पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.